तर आपण काय पाहत होतो, केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. इट इज नॉलेज रिक्वायर इन द स्टडीज ऑफ फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. इथपर्यंत मला वाटतं आपण पाहिलं होतं. आणि मग त्यांनी म्हटले द स्कोप ऑफ केमिस्ट्री, the scope of chemistry is in every aspect of life. For example, the air we breathe, the food we eat, the fluids we drink or clothing, transportation, fuel supplies and so on. म्हणजे त्यांनी सांगितलं की हा जो स्कोप आहे तो केमिस्ट्रीचा, द स्कोप ऑफ केमिस्ट्री एव्हरीवेअर ॲस्पेक्ट इन लाईफ, म्हणजे तुमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये केमिस्ट्रीचा स्कोप आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं ही तुमची हवा तुम्ही शोषण करता, फूड तुम्ही जे अन्न खाता, फ्लुइड्स ड्रिंकिंग वेगवेगळे, और क्लॉथिंग कपड्यामध्ये केमिस्ट्री, ट्रान्सपोर्टेशन, फ्यूल सप्लाय असेल, या सगळ्यामध्ये केमिस्ट्रीचा काय आहे, मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. त्यानंतर बघा आपल्याला इंट्रोडक्शन सोडून ते पुढचं आपल्याला थोडंसं पाहायचं आहे नेचर ऑफ केमिस्ट्री. पुढचं काय पाहायचं आहे की नेचर ऑफ केमिस्ट्री. मग हे नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये बघा की नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितलं की नेचर ऑफ केमिस्ट्री म्हणजे काय, तर केमिस्ट्री इज ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू 5 ब्रांचेस. म्हणजे केमिस्ट्री ही ट्रॅडिशनली किती ब्रांचमध्ये क्लासिफाय केलेली आहे, 5 ब्रांचमध्ये क्लासिफाय केलेले आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की केमिस्ट्री इज ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू 5 ब्रांचेस. मग त्या 5 वेगवेगळ्या ब्रांच आहेत, वेगवेगळ्या 5 शाखांमध्ये जी केमिस्ट्री क्लासिफाय केलेली आहे. ते 5 वेगवेगळ्या शाखा कोणत्या, तर त्याच्यामध्ये पहिली आहे बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरे आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरे आहे फिजिकल केमिस्ट्री, आणि चौथे आहे बायोलॉजिकल केमिस्ट्री. आपण त्याला बायोकेमिस्ट्रीसुद्धा म्हणू शकतो. आणि त्यानंतर 5वी त्यांनी म्हणले ॲनालिटिकल केमिस्ट्री. 5वी जी आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲनालिटिकल केमिस्ट्री. मग ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय आहे, वेगवेगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि वेगवेगळ्या कंपाऊंडच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याचा स्टडी कशामध्ये केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. म्हणूनच त्यांनी काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. वेगवेगळ्या कार्बन कंपाऊंडच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ते काय केला जातो, स्टडी केला जातो. मग पुढं बघा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं, तर पुढं बघा त्यांनी म्हणले इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस. म्हणजे त्यांनी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, तर त्यांनी म्हटलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. म्हणजे जे काय ऑर्गॅनिक सबस्टन्सेस नाहीत अशा सगळ्या सबस्टन्सचा स्टडी कशामध्ये केला जातो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. म्हणून म्हणतानाच थोडं बारकाईने पहा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस. म्हणजे सगळे जे सबस्टन्स आहेत त्या सगळ्या जे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थाचा अभ्यास इनऑर्गॅनिकमध्ये केला जातो. पण कोणते पदार्थ, विच आर नॉट ऑर्गॅनिक, म्हणजे ते काय नाहीत, ऑर्गॅनिक नाहीत. जे ऑर्गॅनिक नाहीत अशा पदार्थांचा अभ्यास इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, अशा सर्व पदार्थांचा अभ्यास इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. मग फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, तर पहा पुढं त्यांनी म्हटलं आहे फिजिकल केमिस्ट्री इज स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलेईंग केमिस्ट्री. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत केमिस्ट्रीच्या अंडरमध्ये येत असतात. त्या केमिस्ट्रीच्या अंडरलेईंगमधले जे प्रिन्सिपल्स आहेत त्या केमिस्ट्रीच्या अंडरलेईंगमधले प्रिन्सिपलचा स्टडी कशामध्ये केला जातो, फिजिकल केमिस्ट्री स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलेईंग केमिस्ट्री. इट डिअल्स विथ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स. म्हणजे वेगवेगळ्या मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी त्या मॅटरच्या प्रॉपर्टीचा स्टडीसुद्धा कशामध्ये केला जातो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. वेगवेगळ्या मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी त्या मॅटरच्या प्रॉपर्टीचा स्टडीसुद्धा कशामध्ये केला जातो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. पुढं काय म्हणलं आहे, इट इज स्टडी ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड फंडामेंटल कन्सेप्ट. पुढं बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे की इट डिअल्स विथ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, स्टडी ऑफ ॲटम्स, वेगवेगळे अणू आहेत
इट्स स्टडी ऑफ ॲटम्स, मॉलिक्यूल, वेगवेगळे अणू, कण अँड फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या रिलेटेड जे फंडामेंटल कन्सेप्ट आहेत त्याच्यासुद्धा अभ्यास केला जातो. एनर्जीज अँड डायनामिक थिअरी, म्हणजे जे एनर्जी आहेत, डायनामिक जे काय डायनामिक्स थिअरी आहेत, इट प्रोव्हाइड बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑल अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. म्हणजे त्याच्यामधून काय प्रोव्हाइड केली जाते, एक बेसिक फ्रेमवर्क जे काय बाकीच्या ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या त्याच्यामध्ये ते प्रोव्हाइड केलं जातं. मग त्यांनी म्हटलं इट प्रोव्हाइड्स बेसिक फ्रेमवर्क ऑल द अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. मग त्यानंतर पुढं बघा, त्यानंतर त्यांनी पुढं आपल्याला स्टडी करायचा आहे की आपण मॅटर, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जो मॅटरचा स्टडी केला जातो त्यांनी मॅटरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा मॅटरमध्ये काय आहे. तर मॅटर म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे, वी हॅव लर्न, म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की वी हॅव मॅटरमध्ये त्यांनी बघा म्हटलेलं आहे की काय म्हणले, वी हॅव लर्न अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाईज स्पेस. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर पाहिलेलं आहे की तुम्ही अगोदर शिकलेलं आहे, काय शिकलेलं आहे की मॅटर काय करतो, स्पेस ॲक्युपाय करतो. म्हणजे स्पेस काय करतो, ॲक्युपाय करतो. म्हणजे स्पेस ॲक्युपाय करतो म्हणजे काय करतो की समजा एखादा तुमचं साधं उदाहरण घेतो, तुमच्या घरगुती एक किचन ओटा आहे आणि किचन ओट्यावरती काहीच नाही आणि तुम्ही जाऊन तांब्या ठेवला, त्या तांब्याने काय केला, स्पेस काय केला, ॲक्युपाय केला. म्हणजे त्यांनी सांगितलं की कोणताही मॅटर असेल तो कोणताही मॅटर काय करत असतो की स्पेस काय करतो, ॲक्युपाय करतो. म्हणून त्यांनी सांगितलं वी हॅव लर्न अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर शिकलेला आहात की मॅटर काय करतो, वी हॅव लर्न अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज अ मास. म्हणजे स्पेसमध्ये मास ते काय केलं जातं, ऑक्युपाय केलं जातो. त्यांनी सांगितलं मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू प्युअर सबस्टन्स. त्यांनी म्हटलं की मॅटर काय केलं जातं, फर्दर क्लासिफाईड केलं जातो कशामध्ये, प्युअर सबस्टन्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे मॅटरमधल्या केमिकल कॉम्पोजिशननुसार तो काय केला जातो, प्युअर सबस्टन्समध्ये काय केला जातो, क्लासिफाय केला जातो. म्हणून त्यांनी सांगितलं मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू सबस्टन्स अँड मिक्सचर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन. मग केमिकल कॉम्पोजिशननुसार प्युअर सबस्टन्सनुसार मॅटर काय केला जातो, क्लासिफाय केला जातो. मग त्यांनी म्हणलं लेट अस अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट आर प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय ते काय केलं पाहिजे, अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे, म्हणजे समजून घेतलं पाहिजे. मग त्यांनी म्हणलं आहे बघा प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर. मग प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर म्हणजे वेगवेगळे प्युअर सबस्टन्सची एक्झाम्पल दिलेली आहेत आणि मिक्सचरचे काय एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. मग पुढे बघा प्युअर सबस्टन्स हॅव डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन, दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टी रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्युअर सबस्टन्स आहे ते प्युअर सबस्टन्स हॅव अ डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे जे डेफिनेट जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन असतं. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टी रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांच्या ओरिजिन ज्या काय आहेत त्या ओरिजिन मूळ स्वरूपात काय असतात, सेम प्रॉपर्टीज असतात, म्हणजे सारख्याच प्रॉपर्टीज असतात. मिक्सचर हॅव, मग त्यांनी मिक्सचरमध्ये काय सांगितलं आहे की मिक्सचर हॅव नो डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे मिक्सचरमध्ये डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन असतं का, तर नसतं. म्हणून त्यांनी काय म्हणलं आहे मिक्सचर हॅव नो डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. कोणत्याही पद्धतीचं डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन नसतं. हँड्स नो डेफिनेट प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांना अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची डेफिनेट प्रॉपर्टीज नसतात. मग तुमच्या एक लक्षात एक्झाम्पल मिक्सचरचे आणि प्युअर सबस्टन्सचे जर एक्झाम्पल पाहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं आणि काय मिक्सचर्स कशाला म्हणायचे ते, आहे की नाही. मग बघा त्यांनी एक्झाम्पल ऑफ प्युअर सबस्टन्स म्हणजे त्यांनी सांगितलं प्युअर मेटल. म्हणजे एखादा प्युअर मेटल असतो. मग बाबा आपण म्हणतो प्युअर मेटल
डिस्टिल वॉटर म्हणजे काय, प्युअर आहे. डिस्टिल वॉटर म्हणजे काय, प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही कॉम्पोनंट मिक्स नाही. हे झाले कशाचे, प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल. मग तसेच एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. कशाचे एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पल ऑफ मिक्सचर म्हणजे वेगवेगळे जे मिक्सचर आहेत त्या वेगवेगळ्या मिक्सचरचे काय दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. मग वेगवेगळ्या मिक्सचरचे काय एक्झाम्पल दिलेले आहेत, तर एक्झाम्पल ऑफ मिक्सचर म्हणजे त्यांनी सांगितले पेंट्स आहेत. मग कोणते एक्झाम्पल आहेत, पेंट्स, मिक्सचर ऑफ ऑइल्स, पिगमेंट, ॲडिटिव्ह म्हणजे जे पेंट्स असतील, पिगमेंट्स असतील, ॲडिटिव्ह असतील. त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेट मिक्सचर ऑफ सँड अँड सिमेंट. हे सगळे काय झाले, मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत. पेंट तुम्हाला माहिती, कलर काय मिक्सचर असतं वेगवेगळ्या पिगमेंटचं, मिक्सचर ऑफ ऑइल्स अँड पिगमेंट. आणि वेगवेगळे ॲडिटिव्ह पेंटमध्ये मिसळलेले असतात आणि त्याच्यापासून पेंट्स तयार केला जातो. मग त्यांनी पुढं बघा, आपण मग असे पाहिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की जो प्युअर सबस्टन्स आहे, प्युअर सबस्टन्स कशामध्ये फर्दर डिवाइड केलेला आहे, तर त्यांनी म्हटलं की प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंटमध्ये आणि कंपाऊंडमध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. मग त्यांनी म्हटलं एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस. म्हणजे ते पुढं बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे एलिमेंट्स कुणाला म्हणायचं, एलिमेंट्सची डेफिनेशन बघा लिहून काढायची घरी तुम्ही नोटबुकमध्ये. अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स. एलिमेंट्स काय असतात, प्युअर सबस्टन्स असतात. विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे साध्या पदार्थामध्ये ते ब्रोकन डाऊन म्हणजे ब्रोकन होत नाही बाय ऑर्डनरी केमिकल चेंजेस. म्हणजे कोणत्याही पद्धतीचे त्यांच्यामध्ये केमिकल चेंजेस होत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, नायट्रोजन एलिमेंट्स आहे, त्याला तुम्ही कशामध्ये डिवाईड केला तर तो डिवाईड होऊ शकतो का, नाही. हायड्रोजन एलिमेंट आहे, कार्बन एलिमेंट आहे. मी म्हणू शकत नाही की कार्बनला अर्धा तोडायचा आहे. तो कुठल्याही सबस्टन्समध्ये ब्रोकन डाऊन तुम्हाला ब्रेक करता येणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट्स काय असतात, तर प्युअर. सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स आपण जर बघितले पिरियडिक टेबलमधले, तर ते सगळे कसे आहेत, प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे ते साध्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. त्यांनी म्हणतानाच म्हटलं विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे त्यांचं साध्या पदार्थामध्ये रूपांतर होतं आहे का, नाही. म्हणून त्यांनी म्हटलं एलिमेंट आर प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डनरी केमिकल चेंजेस. म्हणजे कोणते केमिकल चेंजेस झाले तरी. मग त्यांनी म्हणले एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू ॲज मेटल, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. आपण चार्टमध्ये पाहिल्याप्रमाणे हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स क्लासिफाय केलेले असतात. मग कशामध्ये क्लासिफाय केलेले आहेत, तर ते आपल्याला माहीत आहे. मग त्यांनी म्हणले एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड्स. मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइडमध्ये काय केलेलं आहे, एलिमेंट क्लासिफाय केलेलं आहे. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड्स. मग ह्याच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत आपल्याला मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइडच्या काय करायच्या पाहायच्यात. मग ते पाहत असताना बघा, मेटल म्हणजे कसे असतात, मेटल आर लस्टर म्हणजे काय, शायनी अपीअरन्स. म्हणजे त्यांना काय असते, एक प्रकारची चकाकी असते. काय असते, चकाकी. हे तुम्ही पाहिलं असेल कदाचित 10वीमध्ये. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय आहे बाबा, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल काय करतात, हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजे उष्णतेचं आणि ऊर्जेचं वहन त्याच्यामधून काय केलं, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारेचं वहन त्याच्यामधून काय केलं जात असतं. कोणामधून, मेटलमध्ये. इट कॅन बी ड्रॉन इन टू वायर आर डक्टाईल. म्हणजे त्यांनी सांगितलं की मेटलमधून तुम्ही डक्टाईल वायर ड्रॉन करू शकता. बघा तुम्ही ॲल्युमिनियमची वायर असते, कॉपरची वायर असते, हे का नाही, त्या छोट्या छोट्या वायर असतात इलेक्ट्रिसिटीच्या. तशा पद्धतीच्या त्या ॲल्युमिनियम मेटलपासून ते ॲल्युमिनियमची वायर काय केली जाते, ड्रॉन केली जाते म्हणजे काढली जाते. म्हणजे त्यांनी सांगितलं इट कॅन बी ड्रॉन इन टू वायर. म्हणजे ते डक्टाईल्स प्रॉपर्टी असतात, त्याच्यामधून वायर काय केली जाते, काढली जाते. त्याचप्रमाणे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट. म्हणजे त्याच्यावर जर हातोडीने तुम्ही हाणलं, मेटलवर जर हातोडी मारली तुम्ही, तर त्याच्यातून काय तुम्हाला एक थिन शीट तयार होऊ शकते. त्यांनी म्हटलेलं आहे की कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी सांगितले गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्कुरी,
इज अ लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे त्यांनी सांगितलं की गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, हे कोणाचे एक्झाम्पल आहेत? मेटलचे एक्झाम्पल आहेत. मर्कुरी इज लिक्विड मेटल, म्हणजे मर्कुरी त्यांनी रूम टेम्परेचरला तो द्रव पदार्थ आहे, परंतु मेटल आहे. तो कसा आहे? मेटल आहे रूम टेम्परेचरला. म्हणून त्यांनी सांगितले गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्कुरी लिक्विड इज मेटल ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला ते काय आहेत? लिक्विड असतो. त्या अशा अवस्थेत मर्कुरी काय आहे? मेटलचे गुणधर्म दाखवतो. त्यानंतर बघा खाली आहे नॉन मेटल एलिमेंट क्लासिफाय केलेत कशामध्ये? मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलॉइड्स. नॉन मेटलमध्ये त्यांनी सांगितलं हॅव नो लस्टर, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीची लस्टर नसतो. एक्सपेक्शन ऑफ डायमंड अँड आयोडीन, म्हणजे चकाकी नसते. मग कोणतं? डायमंड आणि आयोडीन सोडून जर बाकीचे जे नॉन मेटल म्हटले तर दे हॅव नो लस्टर, म्हणजे त्यांनी सांगितलं की डायमंड आणि आयोडीन सोडून त्याला कुठल्याही प्रकारची चकाकी नसते. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्यांनी सांगितलेले की ते कसे आहेत? पुअर कंडक्टर आहेत. कशाचे? हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय आहेत? पुअर कंडक्टर आहेत. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय केली जात नाही? वाहिली जात नाही. कुणामधून? नॉन मेटॉलॉइडमधून. म्हणून त्यांनी सांगितलं नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग पुढं बघा तिसरा काय पॉईंट दिला? कॅनॉट बी हॅमर्ड इन टू शीट ऑर ड्रॉन इन टू वायर, म्हणजे त्याच्यावर जर हातोडीने मारलं तर त्याचं नॉन मेटलपासून शीट तयार होत नाही किंवा त्याच्यातून वायरसुद्धा ड्रॉन करू शकत नाही, म्हणजे वायरसुद्धा आपण त्याच्यातून म्हणजे तयार करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं कॅनॉट बी हॅमर्ड इन टू शीट ऑर ड्रॉन इन टू वायर बिकॉज दे आर ब्रिटल, म्हणजे त्यांनी सांगितलं की नॉन मेटल कसे असतात? ब्रिटल असतात, म्हणजे आपण त्याला ठिसूळ म्हणू शकतो. बिकॉज कशामुळे तयार होत नाही? तर ते बिकॉज दे आर ब्रिटल, म्हणजे ठिसूळ असतं. पण त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी सांगितले आयोडीन असेल, नायट्रोजन असेल, कार्बन असेल, ही काय त्याची एक्झाम्पल आहेत. आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन हे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल आहेत. त्याच पद्धतीने बघा पुढं मेटॉलॉइड्स. मेटॉलॉइड्स म्हणजे त्यांनी सांगितलं सम एलिमेंट हॅव प्रॉपर्टीज ऑफ इंटरमिडिएट बिटवीन. मेटॉलॉइड्स आपण कशाला म्हणतो? तर बघा मेटॉलॉइडची डेफिनेशनसुद्धा महत्त्वाची आहे. मग मेटॉलॉइड्स कुणाला म्हटलं जातं? तर त्यांनी म्हटलं सम एलिमेंट हॅव प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजे काही एलिमेंट्स ही प्रॉपर्टी काय करतात? इंटरमिडिएट, म्हणजे दोन्हीचे गुणधर्म दाखवत असतात. सम एलिमेंट्स हॅव प्रॉपर्टी इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज मेटॉलॉइड्स ऑर सेमी मेटल्स. त्याला काय म्हटलं जातं? मेटॉलॉइड्स किंवा सेमी मेटल्स, म्हणजे ते दोन्हीचेही गुणधर्म दर्शवत असतात, मेटलचे बी आणि नॉन मेटलचे बी. मग त्याच्यामध्ये त्याला त्यात असे जे आहे त्याला आपण काय म्हणतो? मेटॉलॉइड्स. आपण त्याला धातू सदृश्य असं सुद्धा म्हटलं जातं. मग त्यांनी सम मेटल्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड आर कॉल्ड ॲज मेटॉलॉइड्स. त्याला काय म्हटलं जातं? मेटॉलॉइड्स असं म्हटलं जातं. मग त्यांनी सांगितलं की मेटॉलॉइड्समध्ये त्यांनी सांगितलं सेमी मेटल्स, त्यालाच काय म्हटलं जातं? सेमी मेटल्स असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल इन्क्लूड, म्हणजे त्यांनी सांगितलं की कोण आहेत असे मेटॉलॉइड? आर्सेनिक असेल, सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. ह्याच्यामध्ये कुणाचा समावेश आहे? तर त्याच्यामध्ये कुणाचा समावेश आहे? आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम यांचा काय आहे? त्याच्यामध्ये समावेश आहे. मग त्यांनी सांगितले कंपाऊंड्स. पुढं बघा आपल्याला कंपाऊंडची डेफिनेशन पाहिजे. कंपाऊंड कंपाऊंडची डेफिनेशन काय आहे? तर बघा कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड कसले सबस्टन्स आहेत? प्युअर सबस्टन्स विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स. विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू काय आहे? सिम्पलर सबस्टन्स, म्हणजे साध्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करता येऊ शकतो बाय ऑर्डनरी केमिकल चेंजेस. म्हणजे काय ऑर्डनरी केमिकल चेंजेस? बघा काही पुस्तकामध्ये नॉट आहे, नॉट ते डेफिनेशन नाही. नॉटमध्ये ते कुडायचं आहे एलिमेंट्स आणि कंपाऊंडची डेफिनेशन सेम होईल. म्हणून बघा कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्स विच कॅनॉटच्या जागा नॉट कुडा विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स. नॉट त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. काय बघा इथं एक्झाम्पल आपण पाहू. NaCl
NaCl मधला जर बघितलं तर सोडियम काय आहे, सोडियम काय आहे, इलिमेंट आहे, तो ब्रोक करता येऊ शकतं का. क्लोरीन काय आहे, इलिमेंट आहे, तो ब्रोक करता येऊ शकतं का. सिम्पलर मेथडने तुम्ही ते ब्रोकन डाऊन करू शकता का, नाही करू शकत. परंतु ह्याचं जर कॉम्बिनेशन केलं दोन्हींचं काय तयार होईल, NaCl म्हणजेच काय तयार होईल, सोडियम क्लोराईड तयार होईल. म्हणजे त्याच्यामध्ये एक इलिमेंट कोणता आहे, सोडियमचा एक ॲटम आहे आणि दुसरा कोणता आहे, क्लोरीनचा. मग ह्याला आपण इलिमेंट म्हणू शकत नाही, ह्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड म्हणणार आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड्स म्हणणार आहे. मग हा कंपाऊंड आपण जर काही केमिकल चेंजेस केला तर हा ब्रोकन डाऊन करता येऊ शकतो. म्हणजे काय ब्रोकन डाऊन सिम्पलर मेथडने म्हणजे काय करता येऊ शकतं, Na वेगळा करता येऊ शकतो आणि Cl वेगळा वेगळा करता येऊ शकतो. अशाला आपण काय म्हणतो, कंपाऊंड्स असं म्हणतो. आणि असे जे वेगवेगळे असं असतात, सोडियम, क्लोरीन, नायट्रोजन, हायड्रोजन अशा ॲटमला आपण काय म्हणू शकतो, इलिमेंट्स असं म्हणू शकतो. म्हणून त्यांनी काय म्हटलं, कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्स. NaCl हा काय कंपाऊंड आहे, परंतु तो कसा आहे, प्युअर सबस्टन्स आहे. म्हणून म्हणताना त्यांनी काय म्हटलं, कंपाऊंड आर द प्युअर सबस्टन्स विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे ते आपण ब्रोकन डाऊन काय करू शकतो, साध्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स ऑर्डनरी केमिकल चेंजेस. म्हणजे ऑर्डनरी केमिकल चेंजेस केल्यानंतर मग पुढं बघा, इन कंपाऊंड्स 2 or 3 एलिमेंट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की एखाद्या कंपाऊंडमध्ये किती एलिमेंट्स असू शकतात, तर 2 किंवा 3. आताच एक एक्झाम्पल बघितलं, NaCl किती एलिमेंट होते, 2 एलिमेंट होते. इन कंपाऊंड कोणते 2 एलिमेंट होते, सोडियम 1 आणि क्लोरीन 1. म्हणून त्यांनी म्हटलं की इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाईंड इन फिक्स्ड प्रोपोर्शन. म्हणजे त्यांनी सांगितलं की कंपाऊंडमध्ये 2 किंवा 3 एलिमेंट एका फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये कंबाईन झालेले असतात. म्हणजे काय बघा की H2O घेतला, काय आहे, कंपाऊंड आहे. म्हणजे हायड्रोजनचे किती ॲटम आहेत, 2 आणि ऑक्सिजनचे काय आहे, 1 ॲटम आहे. म्हणजे ह्याचं प्रोपोर्शन 2:1 आहे. म्हणजे फिक्स प्रोपोर्शन आहे. अशा फिक्स प्रोपोर्शनने 1 किंवा 2 किंवा 3 एलिमेंट काय झालेले असतात, कंबाईन झाले असतात. NaCl आपण घेऊ, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड घेऊ. सोडियम क्लोराईडमध्ये जर बघितलं आपण तर काय, सोडियम आणि क्लोरीन, त्याचं सोडियमचं किती ॲटम आहेत, 1 ॲटम आहे आणि क्लोरीनचा किती ॲटम आहे, 1 ॲटम आहे. अशा फिक्स प्रोपोर्शनने हे काय झालेले आहेत, कंबाईन झालेले आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाईंड इन फिक्स्ड प्रोपोर्शन. म्हणजे त्या फिक्स प्रोपोर्शनने ते काय झालेलं आहे, कंबाईन झालेलं आहे. पुढे बघा, मिक्सचर कंटेन 2 or more सबस्टन्स. म्हणून त्यांनी म्हणले मिक्सचरमध्ये काय असतात, 2 or more सबस्टन्स असतात. म्हणून त्यांनी म्हणले मिक्सचर कंटेन्स 2 or more सबस्टन्स इन नो फिक्स्ड प्रोपोर्शन. म्हणजे मिक्सचरमध्ये 2 किंवा 3 पदार्थ असू शकतात, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या फिक्स प्रोपोर्शन नसतं. म्हणजे कुठलाही पदार्थ कितीही असू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले इट मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. मिक्सचर हे वेगवेगळे करायचे फिजिकल मेथडने काय होऊ शकतात, सेपरेट होऊ शकतात. म्हणजे त्यांनी सांगितले की नो फिक्स्ड प्रोपोर्शन आणि मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस. म्हणजे त्यांनी सांगितले मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. म्हणजे अगोदर पाहिल्याप्रमाणे मिक्सचर किती पार्टमध्ये डिवाइड होतात, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. हे मिक्सचरमधले त्याचे 2 टाईप आपण पाहणार होतो, मी मगाशी म्हटलं होतं. मग हे होमोजिनियस अँड हेट्रोजिनियसमध्ये त्यांनी सांगितलं सोल्युशन आर होमोजिनियस मिक्सचर बिकॉज द मॉलिक्युल ऑफ कॉन्स्टिट्यूट सोल्यूट अँड सॉल्युंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन कसे असतात, तर होमोजिनियस मिक्सचर असतात. म्हणून त्यांनी सांगितलं मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. सोल्युशन आर होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे सोल्युशन काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्यूट सोल्यूट सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड. बघा जसं एक एक्झाम्पल घेतो, तुम्ही काय घेतलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. वॉटर अँड शुगर आहे, ते हे काय आहे, वॉटर आहे. हा झाला सॉल्वंट आणि त्याच्यामध्ये ॲड केले काय, तुम्ही ॲड केले शुगर ॲड केली, हा काय झाला शुगर. मग जे सोल्युशन्स असतात त्याच्यामधला जो मिनिमम कॉम्पोनंट असतो किंवा मिनिमम पार्ट असतो त्याला म्हटलं जातं सोल्यूट. आणि मी जर 1 ग्रॅम शुगर घेतली आणि 100 ml काय घेतलं आहे, वॉटर घेतलं आहे. 1 ग्रॅम शुगर आणि 100 ml काय घेतलं आहे, वॉटर घेतलं आहे. मग शुगर ही माझी काय आहे, सोल्यूट आहे. म्हणजे मिनिमम
कशाचं आहे, शुगरचं, आणि मॅक्झिमम कशाचं आहे, वॉटरचं. वॉटर काय आहे, माझ्याकडं सॉल्व्हंट आहे. मग तुम्हाला दिसतं का रे, पाण्यामध्ये जर हे विरघळवलं तर तुम्हाला दिसतं का साखर वेगळी आणि पाणी वेगळी? नाही. ह्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म कॉम्पोजिशन. हे दोन्हीचं कॉम्पोजिशन काय झालं, युनिफॉर्म कॉम्पोजिशन झालं. मग असे जे मिक्सचर असतात जे तुम्ही ओळखू शकत नाहीत त्याला काय म्हणू शकतो, होमोजिनियस मिक्सचर असं म्हणू शकतो आपण. त्याला काय म्हणू शकतो, होमोजिनियस मिक्सचर आपण त्याला म्हणू शकतो. आपण त्याला काय म्हणणार आहे, होमोजिनियस. परंतु आता मी काय घेतलं बघा, वॉटर घेतलं आणि 100 ml वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 10 ml ऑइल टाकलं. मिक्स होतं का रे? नाही. तुम्हाला वरती तरंगताना सहज ऑइल दिसणार आहे. मग असे जे नॉन युनिफॉर्म असे मिक्सचर असतात त्याला आपण नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन मिक्सचर म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हटलं जातं, हेट्रोजिनियस. आपण त्यालाच काय म्हणतो, हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. आलं लक्षात तुमच्या, होमोजिनियस कशाला म्हणायचं आणि हेट्रोजिनियस कशाला म्हणायचं ते. मग पुढं बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की ते पुढं मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस सोल्युशन आर होमोजिनियस मिक्सचर बिकॉज द मॉलिक्यूल कॉन्स्टिट्यूट सोल्यूट अँड कोव्हलंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे इट्स बल्क, म्हणजे त्याच्या बल्कमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे युनिफॉर्मली काय झालेले असतात, मिक्स झाले असतात. मग पुढं बघा, इन हेट्रोजिनियस मिक्सचर द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूट आर नॉट युनिफॉर्म. म्हणजे हेट्रोजिनियसमध्ये त्यांनी सांगितलं की जे मॉलिक्यूल कॉन्स्टिट्यूट आहेत ते नॉट युनिफॉर्म नसतात. थ्रू द बल्क म्हणजे त्यांनी सांगितलं एक सस्पेन्शन ऑफ इन्सोल्युबल सॉलिड इन लिक्विड. त्याचं एक काय दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, इथं थांबू आपण. राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चरला. थँक्यू.